पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी विलास गंजाटे, ट्रस्टी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे। आजच्या या 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात संबंधितली रूपरेषा या समितीचे सन्माननीय सचिव डॉक्टर राजेंद्रजी गवई हे पत्रकार परिषदेला संबोधित करतील। या पत्रकार परिषदेला स्मारक समितीचे डॉक्टर सुधीरजी फुलझेले, एनआर सुटेजी, डॉक्टर प्रदीपजी आगलावे उपस्थित आहेत। 69व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या जी पूर्व तयारी झाली आणि जे कार्यक्रम आहेत त्याबाबतची माहिती आता आपला डॉक्टर राजेंद्र गवई देतील। जय भीम। जय भीम। आपल्या सर्वांना पत्र प्रसिद्धीसाठी दिलेलं आहे। काय माहिती आहे तर पूर्ण सांगायचं म्हणजे 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आम्ही थोडक्यात सांगतो, कारण की मीडियावाले सुद्धा आहेत त्याच्यामध्ये जरी तुम्हाला लेखी दिलं तो सुरू करतो। मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 सकाळी 9 वाजता पासून ते गुरुवार दिनांक 2/10 पर्यंत दीक्षाभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरे ससाई यांच्यातर्फे बौद्ध धर्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम। या प्रसंगी भंते धम्मसारथी, भंते नागवंश, भंते नागसेन, भंते प्रज्ञा बोधी, भंते धम्मविजय, भंते महानाग, भंते धम्मप्रकाश व भिक्खू संघ उपस्थित राहतील। आपण आता वळूया 1 आणि 2 तारीख। सुरुवातीला 1 तारीख येतो। सकाळी 9 वाजता पवित्र दीक्षाभूमीवर पंचशील झेंड्याचं ध्वजारोहण हे भंते आर्य नागार्जुन सुरे ससाई यांच्या तर्फे होईल। ते अध्यक्ष आहेत स्मारक समितीचे, सदस्य उपस्थित राहतील आणि उर्वरित सगळे सदस्य उपस्थित राहतील। सायंकाळी 6 वाजता पूज्य भंते आर्य नागार्जुन सुरे ससाई धम्म परिषदेत जपान, थायलंड, मलेशिया आणि देश विदेशातील तसेच भारतातील बौद्ध भिक्खू प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करतील। स्थळ आहे मुख्य सभामंच। रात्री 6-9 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होतील। स्थळ आहे धम्मदीक्षा शामियाना। आता मेन कार्यक्रम 2 तारखेचा दसरा विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन हा 2 तारखेला आहे। त्या 2 तारखेला सकाळी 9 वाजता पवित्र दीक्षाभूमीवर पूज्य भदंत आर्य नागार्जुन सुरे ससाई हे 22 प्रतिज्ञा व सामूहिक बुद्धवंदना देतील। समता सैनिक दलातर्फे मानवंदना सुद्धा होईल। दिवसभर दीक्षा देण्याचा कार्यक्रम आहे। सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील आमचे भंतेजी अध्यक्ष भंते सुरे ससाई। प्रमुख पाहुणे म्हणून भंते चंदिमा, भंते विनाचार्य, डॉक्टर राजशेखर कुंडू याची थोडक्यात माहिती देतो, जास्त आपला वेळ घेणार नाही। भिक्खू चंदिमा हेरो हे देशातील उच्च विद्या विभूषित बौद्ध धर्माचे विद्वान आणि मिशनरी भिक्खू आहेत। वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी स्वामनिर्णय घेतला। त्याच्यानंतर डॉक्टर राजशेखर कुंडू हे आयएस ऑफिसर आहे, सध्याही कार्यरत आहे। 1990च्या बॅचचे आहेत ते। ऍडिशनल चीफ सेक्रेटरी हरियाणाचे आहेत आणि नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी बेंगळूर येथून त्यांनी PhD प्राप्त केली।